नमस्कार. पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे विष्णू विनायक बोकील लिखित BA ची परीक्षा. सादर आहे कथा BA ची परीक्षा. आता तुम्हाला सर्व काही समजू लागलं आहे तेव्हा जास्त लिहिण्यात काहीच मतलब नाही इत्यादी वचनांनी परिपूर्ण असलेला पित्याचा नागमोडी संदेश एक बाळबोध वळणाचा तरुण पुण्यात आपल्या खोलीत अस्वस्थ चित्ताने वाचत होता. ह्या दूरस्थ पेन्शनर पित्यांची काय कल्पना असते हरी जाणे. मुलानं पहिल्या सपाट्याला पास व्हावं हे इतकं का सोपं आहे? तरुणांच्या काय अडचणी असतात याची त्यांना काय कल्पना येणार? आठवड्यातून 2 पत्र मुलाला धाडून तोच तोच मजकूर खरडण्यात यांना काय आनंद वाटत असेल देव जाणे. इतक्यात मनोहरच्या टेबलावर वरून पुन्हा माती पडण्यास सुरुवात झाली. आज 2 महिने तो उगीच गंमत पाहत होता. प्रथम त्यानं उंदरांच्या कुळाचा उद्धार करण्यात धन्यता मानली, परंतु पुढे त्याला निराळाच अनुभव येऊ लागला. वर राहणारे माधवराव पोस्टात RMS इन्स्पेक्टर होते आणि त्यांनी घराबाहेर पाऊल टाकलं की वरून माती पडायला सुरुवात होते हा त्याला शोध लागला होता. शालिनी आणि तिची 8 वर्षांची बहीण मालिनी यांचा या माती पडण्याशी फार लगतचा संबंध असावा हे त्याने ताडलं. परंतु माधवरावांच्या घरात 3 माणसांपेक्षा चौथं कोणीच नव्हतं आणि माधवरावांच्या कानांवर त्यांच्या मुलींच्या कागाळ्या घालणं त्याला अनुदारपणाचं वाटलं. परंतु या 2 मुलींना उदारपणाचं वावडं असल्याचं स्पष्ट दिसत होतं. माती झाडून टाकण्याकरता त्यानं टेबलावरून हात फिरवला त्या सरशी बोटात टाचणी शिरली. वरून माती पडतच होती. मनोहर निश्चयानं खुर्चीवरून उठला आणि धाड धाड पाय वाजवत वरच्या मजल्यावर गेला. दार अर्धवट उघडच होतं, परंतु आतील देखावा पाहताच तो जिन्यातच उभा राहिला. वडिलांचा रेनकोट पांघरून शालिनी मालिनीला बुवा आल्याची भीती दाखवत होती आणि मालिनी त्या बुवाच्या वेणीच्या सहाय्याने बनवलेल्या मिशा पकडण्याकरता खुर्चीवर उभी राहून उड्या मारत होती. बुवाला फेकून मारलेल्यांपैकी उषा इतस्ततः लोळत पडलेल्या होत्या. शालिनीचं नवं कोरं पातळ जोडे ठेवण्याच्या फळीवर पडलं होतं. माधवरावांचं धोतर आढ्याला टांगलेल्या हुकाशी धिंगामस्ती करत होतं. मालिनीच्या परकर पोलकी वगैरे वस्त्रांचा जणू काय सडाच पडला होता. शालिनीनं मनोहरला जिन्यात पाहता क्षणीच रेनकोट टाकून दिला आणि घाईघाईनं मिशांना रजा दिली. मनोहर वर येण्याचा आपला हेतू अजिबात विसरून गेला. थोडा वेळ कोणीच काही बोलेना. माधवराव कुठं कामावर गेलेत का? मनोहरनं मालिनीकडे पाहत सुरुवात केली. म्हणून शालिनीनं उत्तर दिलं. 2 दिवस येणार नसतील? मनोहरनं प्रश्न केला. पुन्हा शालिनीचा हुंकार आला. मनोहरच्या सर्व प्रश्नांना अशा रीतीनं बराच वेळ हुंकार मिळत गेला. शेवटी जाता जाता खाली माती पडत होती म्हणून सांगायला आलो होतो असं अर्धवट आपल्याशीच पुटपुटत मनोहर खाली जाऊ लागला. तो 2 पायऱ्या उतरतो तोच शालिनी धावतच दरवाजापाशी आली. मनोहर पुन्हा थांबला. बाबांना सांगू नका म्हणून ती कातर स्वरात हलकेच पुटपुटली. मनोहर करून जिना उतरू लागला. पुन्हा 5 मिनिटांनंतर त्याच्या टेबलावर दुप्पट वेगानं माती पडण्यास सुरुवात झाली. छे, काही झालं तरी या माती पडण्याचा बंदोबस्त झालाच पाहिजे, पण माधवरावांना मात्र कळता कामा नये. पुण्यातल्या जुन्या घरांविषयी त्याचं मत चांगलंच कलुषित झालं. पुराण वस्तू संग्रह खात्याविषयी त्याला आता तितकासा आदर वाटेनासा झाला आणि 1950 सालाऐवजी याच साली जर ही जुनी घरं रस्तारुंदीच्या कलमाखाली पाडून टाकण्यात आली तर काय बहार होईल हाही विचार त्याच्या डोक्यात येऊन गेला. वाड्याच्या मालकिणीशी त्यानं सहजच बोलणं सुरू केलं. सत्यम काकू, आपला वाडा बराच जुना असेल नाही? तो म्हणाला. बराच म्हणजे काय विचारतोस? अरे, तुझ्या आजोबांची याच वाड्यात मुंज झाली. तुझ्या वडिलांचं इथंच लगीन झालं.
36 वर्ष तुमचं बिराड आमच्या घरात होतं. तुझे वडील नोकरी करता बाहेर गेले, इत्यादी इत्यादी व्याख्यान मनोहरला ऐकणं प्राप्त झालं. संधी साधून हळूच त्यानं आपली तक्रार पुढे मांडली. फार उंदीर झालेत घरात, सारखी माती पडते, म्हणून पुस्ती जोडण्यास मात्र तो विसरला नाही. अरे उंदीर कसले आलेत डोंबलाचे? तुझ्यावर त्या माधवरावांचं बिऱ्हाड आहे ना. आपला मनुष्य साधा भोळा, म्हणून बोलायचं नाही. पण ती थोरली पोरगी, अगदी नाव काढू नकोस. आई होती तोपर्यंत कशी सुतासारखी सरळ होती, पण आताशा शाळा सोडल्यापासून हा धिंगाणा तिचा. आता तुला जर त्रास होत असेल तर माधवरावांना स्पष्टच सांगून बिराडच काढून टाकीन, सत्यम काकू म्हणाल्या. मनोहरला तेच नको होतं. छे छे काकू, तसा काही विशेष त्रास नाही होत मला. आणि काकू, तुमचं तरी नुकसान नाही का होणार? छे छे, 3ऱ्या मजल्यावर बिराड लवकर यायचं नाही. मी पुढच्या माडीत बसत जाईन वाचण्यापुरता, मनोहर घाईघाईनं म्हणाला. बोलल्याप्रमाणे मनोहर पुढच्या माडीत कधीच गेला नाही आणि राहत्या माडीत वाचण्याचं त्यानं मनात सुद्धा आणलं नाही. वरून पडणाऱ्या मातीकडे पाहत वरचा मजला खाली कसा आणता येईल, निदान माती पाडणारं मनुष्य खाली कसं आणता येईल, या प्रश्नाचा विचार करण्यात तो तासनतास घालवू लागला. माधवराव घरी असले म्हणजे तो त्यांच्याशी गप्पा मारू लागला. पोस्ट खात्याविषयी अणुरेणू माहिती नसताना आणि 1 तारखेच्या मनी ऑर्डर व्यतिरिक्त इतर सर्व पत्रांबद्दल त्या खात्याला मनापासून शिव्या देणारा मनोहर, विलायतेहून इतक्या बॅगा येतात आणि अमकी गाडी अमकी टपाल नेते, इत्यादी माधवरावांच्या आवडत्या गप्पा लक्ष देऊन तो ऐकू लागला. मालिनीचा त्याला फार लळा लागला. लेकराची जिज्ञासा तृप्त करणं तो आपलं परमपवित्र कर्तव्य मानू लागला. तिला रोज आपल्या बीएच्या पुस्तकातील चित्र दाखवून पुस्तक उघडलं नाही ह्या वडिलांच्या नेहमीच्या आरोपाला त्यानं नेस्तनाबूत केलं आणि मधून मधून शालिनीला खुद्द माधवरावांच्या देखत काय कसं काय असं लाजत लाजत म्हणू लागला. 4 महिन्यांच्या अवधीत मानसशास्त्राचं पुस्तक हातातही न धरता त्यानं त्या विषयात कौतुकास्पद प्रावीण्य मिळवल्याचं श्रेय संपादन केलं. वरून माती पडण्याचं चालूच असे. एके दिवशी वडिलांचं पत्र आलं. मनोहरनं ते पत्र न वाचताच टेबलावर टाकून दिलं आणि कृतनिश्चय होत साता त्यानं अभ्यासाचं पुस्तक उघडलं. वरून माती पडण्यास सुरुवात झाली. त्यानं रागानं दाराकडे पाहिलं. दारात मालिनी उभी होती. शालूताईनं तुमचं पुस्तक परत दिलंय, असं म्हणत एक जुना मासिकाचा अंक त्याच्या हातात दिला. अभ्यासाचं पुस्तक त्याच्या हातातून गळून पडलं. हातातला अंक त्यानं सहजच चालण्यास सुरुवात केली. आत एक चिठ्ठी होती. तुम्ही परीक्षेचा अभ्यास करीत असता हे मला माहीत असून सुद्धा मी तुम्हाला बराचसा त्रास देते, हे थोडंसं बरं नाही, परंतु त्याला माझा नाईलाज आहे. आई वारल्यापासून माझी शाळा सुटली. घरात माझ्या बरोबरीचं कोणीच नसल्या कारणाने आणि बाबा महिन्यातून 3 आठवडे फिरतीवर असल्या कारणाने मी वेळ जाण्याचा हा एक मार्ग शोधून काढलाय. आमच्याकडे कोणी येत नाही आणि आम्ही कोणाकडे जात नाही, कारण कुठे जावं तर जो तो माझ्यावर टीका करण्यात धन्यता मानू लागतो. 20 वर्षांपर्यंत लग्नाशिवाय राहिले हा काही माझा दोष नाही. बाबांना वेळ मिळत नाही म्हणून त्यांचाही नाही. बाबा घरात असले आणि तुम्ही वर आलात म्हणजे तो दिवस मी सणासारखा समजते. इतर दिवशी मला काय करावं हेच सुचत नसल्यामुळे मी मालिनी बरोबर हुतुतूचा खेळ खेळते आणि जीवाची करमणूक करून घेते. माझ्याविषयी गैरसमज होऊ नये म्हणून हे लिहिलंय. बोलणं शक्य दिसेना म्हणून हा मार्ग काढला. चिठ्ठी फाडून टाकावी आणि हो, आता मात्र शक्य तितका त्रास कमी देण्याचं मी आश्वासन देऊन ठेवते, कारण उद्या बाबांनी मुंबईहून फोनो आणण्याचं कबूल केलंय. खाली सही नव्हती. मनोहरनं ती चिठ्ठी न फाडता घडी करून कोटाच्या खिशात ठेवून दिली. मात्र फोनोमुळे त्रास कमी होईल या म्हणण्यावर त्याचा विश्वास बसणं शक्य नव्हतं. दिवाळीच्या सुट्टीत मनोहरला फार अभ्यास होता म्हणून तो गावी गेला नाही.
सणानिमित्त घरीच जाण्याचं कारण नव्हतं. कारण माधवरावांनी त्याला आपण करू हो 4 दिवस मजा, घरीच काय एवढं मोठंसं म्हणून आमंत्रण देऊन ठेवलं होतं. परंतु आदल्या दिवशीच त्यांना पुण्या मुंबईची खेप होती. फराळाचं सामान मनोहरनं आणून देण्याचं कबूल केलं. शालिनीच्या यादीप्रमाणे त्यानं सामान आणून टाकलं. रात्री माधवराव आले. पहाटे मनोहरला उठवण्याकरता खुद्द माधवरावांची स्वारी खाली आली. मनातून तर हवंच, परंतु शालिनीकडून तेल लावून घेणं त्याला कसंच वाटलं. चला हो तुम्ही, संकोच कसला करता, माधवराव म्हणाले. नको, मी इथंच स्टोव्हवर पाणी तापवतो, मनोहर म्हणाला. पण तुम्ही लाजताय का, माधवराव हसून म्हणाले. नाही, तसा लाजत नाही, पण कशाला उगीच. मनोहर पंत, तुम्हाला एक सांगू का, रागवू नका. आज 4 महिने तुमच्या अंगावर मातीचा पाऊस पडत होता, खरं की नाही? चला, आज ती माती धुवून टाकू. सत्यम काकू सुद्धा आज तुम्हाला साबण लावून आंघोळ घालायला आमच्या शालीला मदत करणार आहेत, माधवराव म्हणाले. मनोहर स्तिमितच झाला. शेवटी सत्यम काकूंची जीभ वळवळलीच म्हणायची. आणि दुसरं असं झालंय की तुमच्या वडिलांचा आणि माझा थोडासा स्नेह असल्या कारणानं त्यांनी मला एक छोटंसं पत्र आणि तुमची कुंडली 15 पाठवून दिली आहे. आणि म्हणून मी हा तुम्हाला आग्रह करतोय. आणि म्हणून वाण्याचं सामान मी तुमच्या गळ्यात टाकलं. लग्न आधीचा हा दिवाळ सणच म्हणा ना. मनोहर एखाद्या सिनेमातल्या विदूषकाप्रमाणे कोरडं हास्य चेहऱ्यावर आणण्याचा प्रयत्न करत होता. कसलीशी आठवणून त्यानं चटकन टेबलावर पडलेलं वडिलांकडून 15 दिवसांपूर्वी आलेलं बिन फोडलेलं पाकिट घाईघाईनं फोडलं. राजमान्य माधवराव यांची कन्या चिरंजीव शालिनी तुमच्याच वाड्यात राहते असं कळतं. आपली परीक्षा पार पडल्यावर जर आपल्याला संमत असेल तर. मनोहरनं पत्र तेवढंच वाचलं. मनी ऑर्डर इतकंच किंवा कांकणभर सरस गोड पत्र आपल्या वडिलांना कधी मधी लिहिता येतं हे पाहून त्याला आपल्या जन्मदात्याबद्दल विशेषच आदर वाटू लागला. तेव्हा मग मनोहर पंत, तेलाची वाटी खाली आणायला सांगू का तुम्हीच वर येता? आणि तेल लावीत असता हे पुराण शालीला सांगत बसू नका असं तुम्हाला सांगण्यात काहीच अर्थ नाही. कारण तुम्ही आमचं ऐकलं तर तरुण पिढी असं तुम्हाला कोण म्हणेल. त्या दिवसापासून वरून माती पडणं बंद झालं. परंतु इतर आणखी काही गोष्टी घडून आल्या, त्या सांगणं कर्तव्य आहे. वडिलांची, आईची, माधवरावांची, शालिनीची आणि काही आंबट शेवकी वाचकांची कल्पना होती की मनोहर बीएत फर्स्ट क्लास फर्स्ट येणार. परंतु तसं काही झालं नाही. मनोहर परीक्षेला बसला होता, हेच वडिलांचं भाग्य. यथाविधी त्यानं पेपर लिहिले. यथाविधी तो नापास झाला. परंतु वडिलांची अट त्याच्या हातून पार पडली, म्हणूनच त्याच्याकडून बायकोची परीक्षा पार पडली. मनोहरनं 4दा बीएच्या परीक्षेकरता कंबर बांधली. शेवटच्या खेपेला स्वतःचीच नव्हे तर शालिनीची सुद्धा कंबर एका सोनुल्यानं घट्ट पकडून ठेवली होती. परंतु शेवटी बीएच्या वाऱ्या करणारा हा वीर आरएमएस मध्ये सासऱ्याच्या वशिल्यानं सॉर्टरची दुःख अनुभवीत मुंबई पुण्याच्या वाऱ्या करू लागला. बीएचा सॉर्टर हा असा झाला.